नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की तुम्हाला माहितच आहे, आपली सिरीज सुरू आहे RRB PO आणि क्लरिकलचे जे काही आपली येणारी एक्झाम आहे, त्याच्या अनुषंगाने ही सिरीज सुरू आहे. तर आपला पहिला पार्ट जो आहे तो पडलेला आहे. आज डे 2 आहे. हा सेकंड पार्ट आहे. ठीक आहे. तर डेली आपण हे सिरीज चालू ठेवणार आहे. ओके. जोपर्यंत तुमचा RRB क्लरिकल पूर्ण RRB PO किंवा क्लरिकल पूर्ण होत नाही. ठीक आहे. 2025-26. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला जो काही पहिला पार्ट आहे तो आवडला असेल आणि त्याच्यानं तुम्हाला थोडी बहुत हेल्प झाली असेल. ठीक. तर आज सेकंड पार्ट आहे. असंच करून आपण पूर्ण जे काही मिशन RRB म्हणून जे काही सुरू केलेलं आहे ते कम्प्लीट करू आणि याचा नक्कीच तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा करून देऊ. ठीक आहे. तर बघू आज काय काय आहे. तर बघा, पझल आहे पहिल्यांदाच. तर पझल मध्ये काय दिले बघा. काय म्हटले, 8 पर्सन्स आर सिटिंग अराउंड अ स्क्वेअर टेबल. ठीक आहे. आणि 4 पर्सन कॉर्नर अँड रेस्ट 4 मिडल आहेत म्हणले. तर सगळ्यात महत्वाचं आपण जे दिले ते गिव्हन डेटा मांडून घेऊ, मग बघू काय काय त्याच्यामध्ये काय काय दिले. ठीक आहे. ठीक. तर हे आपला गिव्हन डेटानुसार आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक. 8 जण आहेत म्हणले आणि ते काय बाबा, 4 जण ह्याला साईडला आणि 4 जण कॉर्नरला बसलेत म्हणले. तर ठीक आहे, आपण त्याच्यानुसार दिलो. पण कोण कुठं बघतो हे आणखीन आपल्याला नाही भेटलं. चला तर मग द पर्सन सिटिंग कॉर्नर फेसेस अपोजिट डायरेक्शन टू दॅट वन हू सिटिंग ऑन द मिडल साइड ऑफ द टेबल. शाबास. म्हणजे काय केलं माहितीये का, सरळ खायचं सोडून उलट खायला दिले. म्हणजे त्यानं काय म्हटलं माहितीये का, जे काही कॉर्नरवाले आहेत आणि जे काही मिडलवाले आहेत त्यांचं जे काही फेस आहे ते सेम नाही. म्हणजे इधर जर समजा मिडलवाले जर इनसाइड बघत असतील तर ऑब्व्हियसली कॉर्नरवाले जे काही आहे आउटसाइडला बघत आहेत, तेच त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण का नाही पेन चेंज करून घेऊ. ठीक. तर बघा, नेक्स्ट आहे काय म्हटले मग, इथून सुरू आहे. द वन हू सिटिंग इमिजिएट लेफ्ट ऑफ डी डज नॉट फेसेस आउटसाइड. म्हणजेच काय हो, जो काही डीच्या इमिजिएट लेफ्टला आहे तो कुठं फेस करणार, मग इनसाइडला. ठीक. हे आहे. मग बघा काय म्हणलंय, ई अँड बी आर इमिजिएट लेफ्ट टू इच अदर. म्हणजेच हे दोघं, एकतर याच्यावरून तुम्हाला समजतं की हे दोघं अपोजिट डायरेक्शनला फेस करतात. ठीक आहे. मग इकडे लिहून घेऊ आपण, ई इज नॉट ई अँड बी आर इमिजिएट लेफ्ट टू इच अदर, असं आपण गिव्हन डेटा लिहून घेऊ. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणले, सी फेसेस ए. या लाईनवर तुम्ही लक्ष द्या, सी फेसेस ए. ठीक आहे. सी फेसेस ए. ओके. नेक्स्ट बघा काय आहे, एफ अँड डी आर इमिजिएट नेबर्स टू इच अदर. म्हणजे एफ डी आणि एफ. ठीक. आर इमिजिएट नेबर. नेक्स्ट आहे, द वन हू सिटिंग फिफ्थ टू द राईट ऑफ द वन हू इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए डज नॉट सिट ॲट कॉर्नर. आयुष्यपत एवढं. बर, याला सोपं करायचं तर काय करायचं, उलट वाचायचं. द वन हू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. एच्या थर्ड टू द लेफ्टला जो कोणी आहे, म्हणजे हा थर्ड टू द लेफ्ट, याच्या फिफ्थ टू द राईटला द वन हू सिटिंग फिफ्थ टू द राईट ऑफ द वन हू सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ए. म्हणजे जो कोणी एच्या थर्ड टू द लेफ्टला आहे त्याच्या फिफ्थ टू द राईटला, म्हणजे हा जो आहे याच्या फिफ्थ टू द राईटला, म्हणजे हा फर्स्ट, सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ, याच्या फिफ्थ टू द राईटला जो कोणी आहे हा कॉर्नरला नाही. म्हणजे मग ह्याला आज करायचं आपण डज नॉट कॉर्नर. ठीक. काहीच प्रॉब्लेम नाही असे ना. मग याचा मतलब असा झाला का हो, तर एच्या जो कोणी थर्ड टू द राईटला आहे तो कॉर्नरला नाही तर नाही. कारण इधर ए और जो काही आहे थर्ड टू द लेफ्ट आहे तो अपोजिट डायरेक्शनला पण फेस करू शकतो, म्हणून ते डायरेक्ट कंडिशन येणार. मग बघा, जी सीट थर्ड टू द राईट ऑफ ए. एच्या थर्ड टू द राईटला जी आहे, डायरेक्ट कोणतीच कंडिशन दिली नाही. मग काय, एच सीट अपोजिट टू ई. आणि हा जो काही एच आहे हा अपोजिट टू ई आहे. आता मला सांगा, सुरू कुठून करायचं. एक तर आपल्याला डायरेक्शन पण दिलं नाही आणि हे पण दिलं नाही, मग सुरू कुठून करायचं. तर तुम्हाला मी इथं सांगितलं होतं
इथे बघा, आता हे दोन कंडिशन आहेत, एक तर सी फेसेस ए आणि ही आहे एच अँड ई आर अपोजिट टू इच अदर. मग याचा मतलब काय माहितीये का, आता सी फेसेस ए म्हणजेच ए आणि सी ज्यांचं जे काही फेस आहे हा एकमेकाला असं हे आहे, काय म्हणलं जातं, पॅरलल आहे. ठीक आहे, म्हणजेच बघा पॅरलल म्हणता येणार नाही, एकमेकांना समोरासमोर आहे. म्हणजे काय येणार या कंडिशनवरून तुम्हाला डायरेक्ट काय बसणार माहितीये का, इधर आपण हा इधर एकतर सी आणि ए हा इथे येणार, म्हणजे सी आणि ए वर घेतलं तरी आणि सी खाली घेतलं तरी तीच येते, काहीच बदलणार नाही. ऑर सी आणि ए इथे येणार. हे का घेतलो आपण तुम्हाला कळालं का, कारण सी आणि ए एकतर फेसिंग इच अदर म्हणले, सी फेसेस ए म्हणले म्हणजे दोघ जण एकमेकाला फेस करतायत म्हणले. अपोजिट म्हणले का, अपोजिट जर म्हणलं असतं तर आपल्याला म्हणजे डायरेक्टली बसलेलं नसतं ते. म्हणजे अपोजिट म्हणलं असतं तर दोघांचं फेस सेम असू शकतं किंवा नसू शकतं, पण दोघं एका याला एक लागून बसला असते. ठीक आहे, तर आता या दोघांचा डिफरन्स हाच आहे. मग याच्यावरून काय कळालं, डायरेक्शन समजले आपल्याला. जे काही कॉर्नरवाले आहेत इथं कॉर्नरवाले इनसाइड फेस करतायत, मग ऑब्व्हियसली जे काही साईड वाले आहेत ते आउटसाइडला फेस करणार, कॉर्नरवाले इनसाइड, हे आउटसाइड, हे आउटसाइड, हे इनसाइड आणि हे आउटसाइड. ठीक आहे, मग याच्याच उलट इकडे होणार, जे काही कॉर्नरवाले आहेत ते आउटसाइडला फेस करणार, जे कॉर्नरवाले आहेत ते आउटसाइडला फेस करणार आणि जे हे आहेत ते इनसाइड फेस करणार. याच्यावरून तुम्हाला कळालं असेल. मग आता याच्यावरून दुसरी कंडिशन, इथे डायरेक्ट दिली बघा, जी सीट थर्ड टू द लेफ्ट ऑफ थर्ड टू द राईट ऑफ ए, मग त्याच्यावर डायरेक्ट घ्यायचं. मग इथे येणार जी, इथे येणार जी. ठीक, जी येणार कॉर्नरला. ओके, ही कंडिशन पण झाली आणि ही पण झाली. आता मग बघा दुसरी कंडिशन काय, इथे कंडिशन दिली बघा, एच्या जो कोणी थर्ड टू द लेफ्टला आहे, एच्या थर्ड टू द लेफ्टला जो कोणी आहे त्याच्या फिफ्थ टू द राईट, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ, सॉरी हे नाही येणार, फिफ्थ हे येणार, फिफ्थ हे येणार, कारण हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ आणि फिफ्थ. ठीक आहे, तर फिफ्थ टू द राईटला जो कोणी आहे तो कॉर्नरला नाही. मग आता बघा इथून बघा, एच्या फर्स्ट सेकंड थर्ड, थर्ड टू द लेफ्ट, ह्याच्या फिफ्थ टू द राईट. आता बघा फिफ्थ टू द राईट कोण येणार, मग 1 2 3 4 आणि 5. फिफ्थ टू द राईटला जो कोणी आहे तो कॉर्नरला येणार आहे का, नाही, म्हणून ही कंडिशन कॅन्सल झाली. आता इकडे बघू शकते का, याच्या थर्ड टू लेफ्ट, फर्स्ट सेकंड आणि थर्ड, हे थर्ड टू द लेफ्ट झालं. याच्या फिफ्थ टू द राईटला म्हणलं, फिफ्थ टू द राईट मग काय येणार, हे फर्स्ट, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ आणि हे फिफ्थ. ठीक आहे, त्याच्या फिफ्थ टू द राईटला कॉर्नरला नाही पाहिजे, म्हणजे ए कॉर्नरला आहे का नाही, साईडला आहे, म्हणून ही कंडिशन सॅटिस्फाय. आपण कंडिशन कसं हे केलं, कॅन्सल केलं, हे तुम्हाला समजलं असेल. मग बघा आता इथून काय कंडिशन आहे, आता इथं बघा या कंडिशनवरून बघा, एच आणि ई अपोजिट टू इच अदर आहे, एच आणि ई अपोजिट टू इच अदर आहे. ठीक आहे, आपली काही कंडिशन राहील ना, ई आणि बी इमिजिएट लेफ्ट टू इच अदर. डी ई and B immediately with C faces, F and D are immediate neighbors to each other. ठीक, तर मग बघा आता अपोजिट टू इच अदर म्हटले, इथं जर समजा एच और ई घेतलं, आपण एक कंडिशन हे करतोय, कॅन्सल करतोय. एच और ई इथं जर घेतला तर मग या कंडिशनवरून आपला आन्सर सॉल्व्ह होते का ते बघू. पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं बघू, हे एच आणि ई इथं आणि एच आणि ई, एच आणि ई इथं पण बसू शकतं आणि एच आणि ई इथं पण बसू शकतं. ठीक आहे, फक्त आपण कंडिशन एलिमिनेट करतोय. आता ईच्या इमिजिएट लेफ्ट आणि बीच्या इमिजिएट, ई आणि बी हे इमिजिएट लेफ्ट टू इच अदर आहे. आता बघा इथं बी इथं पण येऊ शकतं आणि बी इथं पण येऊ शकतं, पण आपल्याला एक कंडिशन दिली, हा जो काही डी आहे त्याच्या, तो जिथं बसल त्याच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी आहे तो इनसाइड फेस करतोय. मग डी ला पण 2-3 जागा आहेत. आता बघा डी इथे येऊ शकतो, पण याच्या इमिजिएट लेफ्टला म्हणजे तो इनसाइड फेस करतो का नाही, आणि डीला जर इथे घेतलं तर डीच्या इमिजिएट लेफ्टला हा इनसाइड फेस करतो का नाही, म्हणून डी ला एकच जागा उरली, कुठं, इथं. डीच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी आहे हा इनसाइड फेस करतो, म्हणून ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. मग आता या कंडिशनवरून नेक्स्ट कंडिशन आहे, एफ आणि डी हा इमिजिएट नेबर्स आहेत म्हणले, मग इथं एफ येणार
ठीक आहे, एफ डी झालं. मग आता इथं ऑब्व्हियसली एच येणार का, कारण ई आणि बी हे इथलं एच जाणार. ठीक आहे, ई आणि बी हे इमिजिएट नेबर्स आहेत. ठीक आहे, मग इथं बी येणार. आता बीच्या इमिजिएट लेफ्टला ई आणि ईच्या इमिजिएट लेफ्टला बी, ही कंडिशन पण सॅटिस्फाय. तर हे जे काही आपला पझलचा आन्सर आहे ते आता तुम्हाला समजलं असेल. सी जी बी इकडून जर पाहायला गेलं इथून सी जी बी ए ई ए डी एफ एच. ठीक आहे, तर हे असेल आपला आन्सर. ठीक आहे, तर याच्यावरला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. काय म्हणले, 4 ऑफ द फॉलोविंग्स आर फॉर्म अ ग्रुप, आणि जे काही एक आहे तो वेगळा आहे म्हणले. याचा म्हणजे या क्वेश्चनचा अर्थ काय असतो माहितीये का तुम्हाला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 ऑफ द फॉलोविंग आर सेम अँड 1 ऑफ द बिलॉंग्स टू डिफरंट. म्हणजेच यामधले जे काही 4 ऑप्शन्स आहेत हे याच्यामधलं काहीतरी सेम असतं. म्हणजे समजा आता याच्यावरून तुम्हाला बघू, ई एफ सी बी. आता ई, आता बघा इथं आहे ई, इथं आहे एफ, आणि इथं आहे बी, इथं आहे ए. ई एफ बी ए, ई एफ बी ए आणि सी. आता बघा सी, इथं सी आहे. म्हणजे आता या 5 जणांपैकी तुम्हाला म्हणजे एक तुम्हाला कन्सेप्टच आपण हे करून टाकू, ह्याची क्लिअर करून टाकू. ही 5 जण आहेत. कोण, ई, ए, एफ, बी आणि हे सी. आता याच्यामधून तुम्हाला असा एक जण आहे तो डिफरंट आहे त्या बाकी 4 पेक्षा. म्हणजे आता बघा हा ई डिफरंट असेल का, कारण हा ई एकटाच कॉर्नरला बसलाय. बाकीचे जे काही 4 जण आहेत, ए झाला, एफ झाला, सी झाला और बी झाला, हे सगळे 4 जण हे मिडल साईडला बसलेत, आणि हा जो काही ई आहे हा एकटाच कॉर्नरला बसलाय. म्हणून याचा आन्सर काय झालं, तर ई झालं, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल की जे काही 4 ऑफ द फॉलोविंग बिलॉंग टू डिफरंट ग्रुप असतात याच्यामध्ये काय असतं की एखादी कोणती तरी गोष्ट ही सेम, म्हणजे जे काही बाकीचे 4 ऑप्शन्स असतात ते त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी असते, आणि एक ऑप्शन त्या ऑप्शनपेक्षा वेगळा असतो. एवढं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर इथं जास्त वेळ गेला पण कन्सेप्ट तुम्हाला समजून गेला असेल. तर बघा नेक्स्ट आहे डायरेक्शन सेन्स, आणि ते पण डबल. मिस्टर ए अँड मिस्टर बी, शाबास. पहिला क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, तर बघा इथं काय म्हणले, मिस्टर ए टुवर्ड्स नॉर्थ फ्रॉम एच. आपण इथून घेऊ. बघा एच आहे, फ्रॉम एच, इथं एच घेतला आपण, इथून नॉर्थला गेलेत म्हणले 8 मीटर. इथं आहे मिस्टर ए नॉर्थला गेले फ्रॉम एच. आफ्टर वॉकिंग 8 मीटर ही रिचेस यम. म्हणजेच हा कुठे गेला, 8 मीटर गेल्यानंतर यमला गेला. ठीक, काय प्रॉब्लेम आहे. देन ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 6 मीटर टू रीच पॉइंट एस. म्हणजेच याच्या हा राईटला इकडे गेला आणि हा 6 मीटर चालला एस पर्यंत पोहोचण्यासाठी. देन टर्न्स टू हिज राईट अँड वॉक 16 मीटर टू व्ही. आता मग इथून याच्या राईटला गेला. ठीक आहे, इथून याच्या राईटला गेला आणि 16 मीटर चालला म्हणले. म्हणजेच इथं 8 आणि हे उरलेले 8 कुठपर्यंत पोहोचण्यासाठी, व्ही पर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट आहे देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक 4 मीटर टू जी. म्हणजेच इकडून इकडे येणं जाणार लेफ्टला, कारण इथपर्यंत आला होता आणि इथं 4 मीटर, आणि कुठे गेला, सी ला गेला, सॉरी जी ला गेला. ही झाली आपली पहिली कंडिशन. ठीक आहे, जी ला गेला. आपण एक मस्त पैकी असो, हा ठीक, पर्पल. मग आता ए जो काही आहे तो सेट झाला. आता बी ला बसवण्यासाठी आपण जे काही हे आहे ते डायरेक्टली बसणार नाही. पहिल्यांदा आपल्याला डी ला एक बेसिक रफ बसवायचा आहे. ठीक आहे, मग बी ला बघा, बी वॉक्स टुवर्ड्स वेस्ट फ्रॉम टी म्हणले. वेस्ट फ्रॉम टी इकडे. आफ्टर वॉकिंग 7 मीटर, म्हणजे हा 7 मीटर चालला इकडं. ही रिचेस क्यू. आता ही रिचेस क्यू. देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट, म्हणजेच देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट इकडं, अँड 9 मीटर टू पी. आता 9 मीटर चालला इकडं लेफ्टहून, आणि पी ला हे गेला. पॉइंट पी इज नॉर्थ ऑफ जी. पॉइंट पी इज नॉर्थ ऑफ जी. हा जीच्या नॉर्थला आहे, अँड ईस्ट ऑफ एस. ओके, मग समजलं तुम्हाला, झालं हो का.
पॉइंट पी जो आहे हा जीच्या नॉर्थला आहे आणि एसच्या ईस्टला आहे म्हणलाय. हे हा शेवटचा पॉइंट पी इज नॉर्थ ऑफ जी अँड ईस्ट ऑफ एस. मग इथून हे झाली कंडिशन. मग यानुसार आता हे जे काय आपण रफ वर्क केलं होतं त्यांना आपण इथं फेअर करतोय. ठीक आहे, पी झाला. पीच्या 9 मीटर नॉर्थला कोण आहे? क्यू आहे. पीच्या मग इथून वरून अजून 9 मीटर नॉर्थला कोण आहे? क्यू आहे. ठीक आहे, मग क्यू कडे येण्यासाठी हा इकडून लेफ्ट साईडला आलेला आहे, इथून म्हणजे वेस्ट साईडला आलाय 7 मीटर आणि हा इथून आलाय टी. मग हा कोण झाला? बी, मिस्टर बी. मिस्टर बी अँड हा झाला मिस्टर ई. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, हे झालं आपलं जे काही डायरेक्शन सेन्स आहे, डायरेक्शन सेन्स आहे. ठीक आहे, ते तुम्हाला समजलं असेल. म्हणजेच जे काही बोथ साईडनं हे करतात त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एकाला सेट करायचं आणि जो काही दुसरावाला आहे त्याला जे काही काय म्हणतात पहिल्यांदा त्याचा रफ वर्क करायचा आणि जो काही शेवटची कंडिशन असते त्याच्यापासून सुरू करायचं. म्हणजे काही अवघड जाणार नाही तुम्हाला, लवकर क्वेश्चन सॉल्व्ह. मग आता नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन. आणि ब्लड रिलेशन चांगलं दिसतं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण हे करू. आणि तुम्हाला याच्यावरून एक समजत असेल की आपले जे काही क्वेश्चन्स आहेत हे प्रॉपर एक्झाम लेवलचे म्हणा किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की डिफरंट टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आपण घेत आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामला काही अडचण जाणार नाही. ओके, मग बघा आता काय म्हणलंय, अ फॅमिली कन्सिस्ट ऑफ 9 मेंबर्स. इथं आपण पहिल्यांदा लिहून घ्यायचं 9 मेंबर्स आहेत म्हणलंय. ठीक आहे, अँड 3 मॅरिड कपल्स. 3 जे आहेत हे मॅरिड कपल्स आहेत. हे असं आपण लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला अवघड जाणार. नेक्स्ट आहे नो सिंगल पॅरेंट हॅज अ चाइल्ड. म्हणजेच जर कोणी पॅरेंट असेल तर त्यांना चाइल्ड आहेच आणि ज्यांना कुणाला चाइल्ड आहे त्यांनी मॅरिडच आहेत असं त्यांचं मतलब आहे. तर मग बघा सुरू करायचं इथून. एच इज द फादर इन लॉ ऑफ के. आता डायरेक्ट सुरू करू. एच इज द फादर इन लॉ ऑफ के. म्हणजेच के इकडे येणार, म्हणजे के इधर सन इन लॉ डॉटर इन लॉ असेल, काही सांगता येत नाही. मग इथे डायरेक्ट दिले बघा, के हु इज द ओनली डॉटर इन लॉ ऑफ एल. के हु इज ओनली डॉटर इन लॉ ऑफ एल. मग एल इथं असणार. एल कुठं असणार? एल इथं असणार आणि एल ही त्यांची जे काही पत्नी आहे ते असणार. ठीक आहे, एचची कसं कसं समजलं तुम्हाला? एच इज द फादर इन लॉ ऑफ के म्हणले. एच इज द फादर इन लॉ ऑफ के. के हु इज द ओनली डॉटर इन लॉ ऑफ एल. म्हणजे एल ची ओनली डॉटर इन लॉ आहे. म्हणजे आता एल ला जर जे काही नेक्स्ट हे असतील मुलं असतील ते मुलींच्या स्वरूपामध्येच असणार आहेत, कारण एकच डॉटर इन लॉ असल्यामुळं त्याला जर इकडे मुलगा हे असेल बहीणच असणार ऑब्विसली. जर ह्यांचं जर भाऊ पण असू शकतो पण त्याचं लग्न झालेलं नसेल, कारण ओनली डॉटर इन लॉ मधले. हा, बाकीचे जे असतील लग्न झालेले असेल तर सन इन लॉ येणार आहे ती. ठीक आहे, मग बघा आय अँड एस आर सिबलिंग्स म्हणले. आय अँड एस आर सिबलिंग्स. ओ इज द सन ऑफ टी. इथे बघा, ओ इज द सन ऑफ टी. टी हु इज ओनली सन ऑफ एल. आता बघा आपण म्हणजे आपणाला ह्याचं काय आन्सर माहिती नाही, पण आपण एक काय म्हणतात शॉर्टेस्ट जे काही रिलेशन आहे आपल्याला दिलेल्या कंडिशन नुसार तर हे बसू शकतं की बाबा टी हु इज ओनली सन ऑफ एल. म्हणजे एलचा ओनली सन आहे ही पण कंडिशन सॅटिस्फाय होते आणि या कंडिशन नुसार के इज द ओनली डॉटर इन लॉ ऑफ एल ही पण कंडिशन सॅटिस्फाय होते, कारण इकडे जे काही येणार आहे ती फिमेलच येणार आहे. ठीक आहे, आता टी इज द ओनली टी हु इज द ओनली सन ऑफ एल ही झाली कंडिशन. मग त्याच्या अगोदरची कंडिशन काय? ओ इज द सन ऑफ टी. झालं, ओ इज द सन ऑफ टी. इथंपर्यंत झालं, तुम्हाला हे समजलं असेल ना? ठीक आहे, आय आणि एसचं रिलेशन आपल्याला आणखीन भेटलं नाही म्हणून ते काय लगेच गडबड नाही करायचं. इथंपर्यंत झालं. नेक्स्ट आहे क्यू इज द ब्रदर इन लॉ ऑफ आय सिस्टर. आता आईची जी काही सिस्टर आहे हीच असणार ऑब्विस असेल तर. क्यू इज द ब्रदर इन लॉ ऑफ आय सिस्टर. आता मग ब्रदर इन लॉ म्हणल्यावर इकडे येणार, ब्रदर इन लॉ म्हणजे भाऊजी पण असू शकतो आणि हे पण असू शकतो. मग याच्यावरून थोडं आयडिया लागते की जे काही आय आणि एस आहेत ही एच आणि एल चे मुलं असू शकतात काहीच नाही याच्यामध्ये आणखीन सांगितलं नाही. हा, मग बघा एल हॅज 3 चिल्ड्रन. संपलं, इथं लावायचं असं पटकन. एल हॅज 3 चिल्ड्रन म्हणले, वेळ नाही घालायचं. मग एस इथे येणार, आय इथे येणार,
क्यू इथे येणार. का? कारण या कंडिशन क्यू इज अ ब्रदर इन लॉ ऑफ आय सिस्टर. आईची जी सिस्टर आहे त्याचा ब्रदर इन लॉ क्यू आहे, म्हणजे ही त्याचा म्हणजे नवरा. डायरेक्ट दिलं असं खावा म्हटलं त्यांना, असं काय सोडून. ठीक आहे. नेक्स्ट आहे टी इज अंकल ऑफ एन. आता टी जो आहे हा अंकल आहे एनचा. मग इथं एन इथे येणार. काय येणार? कारण इथं वरच दिले बघा, नो सिंगल पॅरेंट हॅज अ चाइल्ड, आणि 3 मॅरिड कपल्स आहेत म्हणले. मग इथे 1 झाला, हा 2 झाला आणि हा 3 झाला, आणि नो सिंगल पॅरेंट हॅज अ चाइल्ड म्हणले, संपला विषय. आणि नेक्स्ट आहे मग बोथ एन अँड एस आर सेम जेंडर. आता एन आणि एस सेम जेंडरचे आहेत, म्हणजे इथं मायनस, ही फिमेल येणार. ठीक आहे, एन आणि ही एस फिमेल. तर हे होतं आपलं ब्लड रिलेशन. काय नाही, सिंपल होतं. फक्त कंडिशन जादा होत्या आणि माणसं जास्त होतं. ठीक आहे, 9 जण आहेत का बघा. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे, 9 जण सॅटिस्फाय. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे सर्टन नंबरचा पझल. आता म्हणजे आपण सर्टन नंबरचा पझल घ्याल तर ते पण आपण जे काही पझल आहे याच्यामध्ये ठेवलंय बघा बघा. आणि सॉल्व्ह करताना कसं करा माहितीये का, तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करा, पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा, नेक्स्ट मग माझं सोल्युशन बघा. ठीक आहे. जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्स आणि टेलिग्राम चॅनल ओपनच आहे सर्वांसाठी. तर बघा, सर्टन नंबरचा पझल कसं सॉल्व्ह करायचा. सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत म्हटले लिनियर रो आणि फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ. आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं माहितीये का, तुम्हाला सांगतो सोपी पद्धत. याच्यामध्ये सॉल्व्ह करते वेळी सगळ्यात सोपं एंड. एंड हा ऑप्शन बघायचं. एंड जी काही कंडिशन आहे त्याच्यामध्ये एंड कुठे दिलाय का बघायचं. एंड इधर लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड. एंड हा म्हणजे शब्द हुडकायचा पहिल्यांदा, कंडिशन वाचून घ्यायचं. बघा काय दिले, आर सीट फिफ्थ टू द राईट ऑफ डब्ल्यू, जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही. जी सीट सेकंड टू द राईट ऑफ डब्ल्यू असू दे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. ओनली 4 पीपल जी अँड डी, कारण आपल्याला काय, द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन डब्ल्यू अँड डी इज 1 लेस दॅन नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन आर अँड एन. बाबू, निदर वाय नॉर एन इमिजिएट नेबर ऑफ जी म्हणले. एन 4 टू द लेफ्ट ऑफ वाय हू सिट्स 4 फ्रॉम राईट हँड. संपला विषय, एंड भेटला इथं. सगळ्यात या असे जे काही क्वेश्चन्स असतात, जे काही सर्टन नंबरचे पझल असतात, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एंड वर लक्ष ठेवायचं. एंड हा वर्ड कुठं आहे तिथून सुरू करायचं. असू दे, पूर्ण पझल वाचणं का होणार आपल्याला, असं पण पूर्ण पझल वाचायचंच आहे. ठीक आहे. मग इथून बघा, इथं दिले हो का, एन सिट्स 4 टू द लेफ्ट ऑफ वाय, वाय हू सिट्स थर्ड फ्रॉम राईट हँड ऑफ द रो. राईट हँड म्हणजे इकडून, राईट हँड म्हणजे इकडून, जो काही आपला राईट हँड असतो तिकडून राईट हँड, जो काही लेफ्ट हँड असतो तिकडून लेफ्ट हँड. सगळ्यात सिंपल स्ट्रॅटेजी. हा, वाय हू सिट्स थर्ड फ्रॉम राईट हँड ऑफ द, म्हणजेच इकडे फर्स्ट सेकंड आणि थर्ड. तर वाय इथे येणार आणि हे नॉर्थला बघतायत म्हटलंय. मग आपण पटकन 2 कंडिशन घेऊ, 1 2 3. हे नॉर्थला बघतायत. ठीक आहे. आणि एन 4 टू द लेफ्ट ऑफ वाय म्हणले, मग एन 1 2 3 4. ठीक आहे. कुठं, हा, तर 1 2 3 आणि 4. एन 4 टू द लेफ्ट ऑफ वाय. आता मग बाकीचे तुम्ही जे काही कंडिशन आहे त्याच्या रिलेशन नुसार तर ते लावू शकता. आपल्याला एंड भेटला एकदा पहिल्यांदा, तर आपल्याला काय नाही, क्वेश्चन सॉल्व्ह करायला काही वेळ लागत नाही. आता बघा कुठं पण वाचलं तरी चालतं. मग पुढे काही कंडिशन, डी सीट एक्झॅक्टली बिटवीन डब्ल्यू अँड झेड हू सीट 3 प्लेसेस अवे फ्रॉम वाय. ओके, हे बघा इथं इथं कंडिशन आहे, झेड हू सीट्स 3 प्लेसेस अवे फ्रॉम वाय. 3 प्लेसेस म्हणजे त्याच्यामध्ये 2 जण आहेत, एवढंच फरक आहे. ठीक आहे. आता झेड मग इथे येणार. ठीक आहे. मग झेड ऑब्विसली इथे येणार. ठीक आहे. आपण याच हे करून घेऊ, मस्तपैकी कलर चेंज करू. हा, आता ही कंडिशन झाली. हा, ही कंडिशन झाली, झेड हू सीट्स 3 प्लेसेस अवे फ्रॉम वाय. हा, मग नेक्स्ट आहे डी सीट एक्झॅक्टली बिटवीन डब्ल्यू अँड झेड. आता डी सीट डब्ल्यू ची काही कंडिशन नाही, मग आपण लिहून घ्यायचं, डी सीट्स एक्झॅक्टली बिटवीन डब्ल्यू अँड झेड. ठीक. हे 2 कंडिशन का घेतलं आतापर्यंत माहितीये का, कारण पुढं काहीतरी वेगळं असू शकतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऍज मेनी राईट ऑफ जी लेफ्ट ऑफ झेड म्हणलं. झेड आणि लेफ्टची काही जी ची कंडिशन काही दिली नाही, म्हणून इथं लिहून घ्यायचं, जीच्या राईटला जेवढे आहेत, जीच्या राईटला जेवढे आहेत तेवढे झेडच्या लेफ्टला आहेत. एकदा एंड भेटला ना, तुम्ही बाकी पुन्हा तुम्ही कसं बी जर सॉल्व्ह केलं तर पटपट पटपट होऊन जाते. काय टेन्शन नाही घ्यायचं अशा पद्धतीने. मग बघा,
आता इकडं खाल्लं सगळं झालंय. एन सीट 4 टू द लेफ्ट ऑफ वाय हे पण झालं. निदर वाय नॉर एन आर इमिजिएट नेबर टू जी. वाय आणि एन हे जे काय आहे जी चे नेबर नाहीत म्हणले. आता निदर वाय नॉर एन जी चे नेबर नाहीत. मग जी चे नेबर नाहीत हे लिहून घ्यायचं. ही पण कंडिशन झाली. मग नेक्स्ट आहे इथं बघा, द नंबर ऑफ पर्सन्स सिटिंग बिटवीन डब्ल्यू अँड डी इज वन लेस दॅन नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन आर आणि एन. ही कंडिशन लिहून घ्यायचं. आता डब्ल्यू अँड डी मध्ये जेवढे आहेत इज वन लेस, याच्यामध्ये एक कमी आहे कुणापेक्षा, आर आणि एन पेक्षा म्हणल्या. ठीक आहे, असं कंडिशन लिहून घ्यायचं आपण पटपट पटपट पट. ओनली 4 पर्सन जी आणि डी. जी आणि डी मध्ये 4 जण आहेत म्हणले. असू द्या आपल्याला काय. आर 5 टू द राईट ऑफ डब्ल्यू. आर 5 टू द राईट ऑफ डब्ल्यू म्हणले. मग इकडून डब्ल्यू आर 5 टू द राईट ऑफ डब्ल्यू ही पण कंडिशन झाली. जी सेकंड टू द राईट ऑफ डब्ल्यू. आता जी सेकंड टू द राईट ऑफ डब्ल्यू. डब्ल्यूच्या सेकंड टू द राईटला जी आहे ही पण कंडिशन झाली. ठीक. अच्छा नंबर आर 5 टू द राईट ऑफ डब्ल्यू, जी सेकंड टू द राईट ऑफ डब्ल्यू, आर 5 टू द राईट, आर 5 टू द राईट ऑफ डब्ल्यू बरोबर आहे. जी सेकंड टू द राईट ऑफ डब्ल्यू. अरे क्या बात कर रहे हो यार. मग जी कुठे येणार, जी इथे येणार, जी इथे येणार जी. हा मग ही कंडिशन अशी होणार. ठीक आहे. ओनली 4 पर्सन जी आणि डी मध्ये म्हणले. ठीक आहे. द नंबर ऑफ पर्सन डब्ल्यू अँड डी इज वन लेस दॅन आर अँड एन. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. निदर वाय नॉर एन इमिजिएट नेबर ऑफ जी. एन सिट्स फोर्थ टू द लेफ्ट ऑफ फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ टू द लेफ्ट ऑफ वाय. वाय हू सिट्स थर्ड टू द राईट, थर्ड फ्रॉम राईट एंड ऑफ द रो. डी एक्झॅक्टली बिटवीन डब्ल्यू अँड झेड. झेड हू सिट्स 3 प्लेसेस अवे फ्रॉम वाय. ठीक आहे. आणि ॲज मेनी पर्सन राईट ऑफ जी लेफ्ट ऑफ झेड म्हणले. ठीक आहे, राईट ऑफ जी लेफ्ट ऑफ झेड. ठीक. मग बघू आता. आता आपण इथून सुरू करायला काही हरकत नाही. जी आणि एन, आर आणि एक कंडिशन कुठून तरी सॉल्व्ह केलंच पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने. तर जीच्या राईटला जेवढे तेवढे झेडच्या लेफ्टला आहेत म्हणल्या. ठीक. डब्ल्यू डी झेड, डब्ल्यू अँड डी, डब्ल्यू डी आहे जो डब्ल्यू अँड झेड मध्ये आहे. मग याला सॉल्व्ह कसं करायचं. जी अँड डब्ल्यू, डब्ल्यू आर, डब्ल्यूच्या सेकंड टू द राईटला जी, जीच्या थर्ड टू द राईटला आर येणार. मग आर आणि एन मध्ये एक कमी आहे डब्ल्यू एन डी पेक्षा. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह कसं करू शकतो आपण. इथं बघा, डब्ल्यू इथं जी 1 2 इथं आर. ठीक आहे, हे झालं कंडिशन. जी आणि डी आणि झेड. आर आणि एन ची झाली कंडिशन. जी जीच्या राईटला जेवढे झेडच्या लेफ्टला आहे. जी आणि डी मध्ये 4 जण. जी आणि डी मध्ये 4 जण आहेत. 1 2 3 4. इथं डी जर घेतला, असं जर घेतलं, डब्ल्यू डी. हा मग बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, समजलं. आता बघा इथं मग 1 1 2 3 4 5 6. एकच मिनिट, सोपं आहे, काहीच नाही सापडलं. इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6 आणि इथं डी येणार. काय येणार इथं 1 2 3 4 5 6. आणि मग बघा इथं डी. मग इथं झाला आर, 1 सोडून आर, आर ला 2 सोडून जी, 1 2 सोडून जी, 2 सोडून जी, आणि मग 1 सोडून डब्ल्यू, 1 सोडून डब्ल्यू. ठीक आहे, 1 सोडून डब्ल्यू आपण इथे घेऊ. ही कंडिशन हे काढून टाकू आणि 1 सोडून डब्ल्यू असं घेऊ आपण. बघू ही कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही बघू. आता बघा मग याच्यावरून तुम्हाला काय समजलं. आता ही जी आणि डी ची कंडिशन झाली. जी आणि डी मध्ये 4 जण आहेत. बघा इथं 1 2 3 4 ही कंडिशन झाली. डब्ल्यूच्या सेकंड टू द राईटला जी आहे, जीच्या जे काही थर्ड टू द राईटला आहे तो आर आहे. म्हणजेच आर जो आहे हा आर 5 टू द राईट ऑफ डब्ल्यू आहे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ बरोबर. आता जी हा जो काही आहे जी,
हा वाय आणि एनचा नेबर नाही. आता वाय आणि एनचा तर नेबर नाही, ऑब्व्हियसली नसणार आहे. आता डब्ल्यू आणि डी मध्ये जेवढे आहेत, हा आता इथून बघा डब्ल्यू आणि डी मध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 6 जण आहेत. हे कमी आहेत म्हणले, एक कमी आहे आर आणि एन मध्ये 7 पाहिजे. मग 1 2 3 4 5 6 7 8. जे आणि डी मध्ये 14 जण आहेत, बरोबर आहे ना. जी आणि डी मध्ये 4 जण जर घेतला आपण, इथं एक 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 विषय झाला असं. हा थांबा. आता बघा इथे एक कंडिशन होती, डब्ल्यू आणि डी, जो काही डी आहे हा झड आणि डब्ल्यूच्या मिडल मध्ये आहे म्हटलं. मग इकडे बघा 1 2 3 4 5 6. हा एक एक इथं जास्त घेतलंय, ठीक आहे. एक इथं जास्त घेतलंय कारण हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि 6, एक तिथं जास्त झाला होता. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. इथं बघा आता डब्ल्यू एन डी मध्ये जेवढे आहेत, डब्ल्यू एन डी मध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 6 जण आहेत. ही एक कमी पाहिजे आर आणि एन पेक्षा. आर आणि एन मध्ये 7 पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. आय होप तुम्हाला समजलं असेल. ही कंडिशन झाली. जी आणि वाय ची पण कंडिशन झाली. आता डब्ल्यू आणि डी ची झाली. जीच्या राईटला जेवढे आहेत तेवढे झेडच्या लेफ्टला आहेत म्हणले. तर ही कंडिशन ऑब्व्हियसली सॅटिस्फाय होणार आहे. तर का, तर बघा आता बघा झेडच्या लेफ्टला किती आहेत, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता हे 14 जण आहे, ठीक आहे. मग ह्याच्या राईटला पण 14 पाहिजे. 1 2 5 6 7 8 9 10, ठीक आहे. जीच्या राईटला तेवढे झेडच्या लेफ्टला पाहिजे. हा हा मग इथून हे आपण हे करू शकतो ना. आता इथं 14 झालते ह्या झेडच्या लेफ्टला, पण डी जीच्या राईटला किती आहेत बघा पहिल्यांदा, त्याच्यावरून आपल्याला झेडच्या लेफ्टला किती आहेत ती एक्स्ट्रा द्यायला येते. काय नाही, सोपं आहे. फक्त कसं, आता बघा इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4 इथं 5 हे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आता हे जीच्या राईटला 17 जण आहेत. मग झेडच्या लेफ्टला पण 17 जण पाहिजे. झेडच्या लेफ्टला आता आहेत ऑलरेडी किती, 14. मग 3 द्यायचे आहेत आपल्याला, 1 2 3. आय होप हे तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. हे 17 जण इकडे झाले, हे 17 जण तिकडे झाले. तर हे आहे आपला आन्सर. आता जीच्या राईटला 17 जण होते, मग लेफ्टला किती आहेत बघा, 18 19 20 21 22. तर याचा आन्सर आहे, जे काही लिनियर सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आहेत ते आहेत 22. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. सर्टन नंबर ऑफ पझलचं पहिल्यांदा एंड हुडकायचा, मग त्याच्यावरून जे काही लिंकेज आहे ते लावायचं, ठीक आहे. तर नेक्स्ट बघा काय म्हणतंय. क्वेश्चनची लेवल तुम्हाला आवडत असेल आणि जर इथपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ वगैरे काय आवडला असेल थोडाफार, तर तुम्ही नक्की लाईक करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, ठीक. हा तर याला पॉज करून तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करा, तुमचं काय आन्सर येते ते पहा, नंतर मग माझं पहा, ठीक आहे. काय म्हणले बघा, तर 8 डिफरंट क्रिकेट टुर्नामेंट्स आहेत म्हणले. एक नंबरला IPL आहे, वर्ल्ड कप आहे, एशियन कप, ठीक आहे, सो ऑन. हे सगळे जे काही क्रिकेट टुर्नामेंट्स आहेत ते आहेत म्हणले, आणि 8 डिफरंट मंथ्स मध्ये आहेत म्हणले. मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, ठीक आहे. म्हणजे एक पण गॅप नाही. 1 टुर्नामेंट ऑब्व्हियसली, ठीक. तर बघा ह्याला कसं सॉल्व्ह करायचं. पहिल्यांदा तर 8 टुर्नामेंट्स आहेत आणि ह्याला मंथ नुसार आपण इथं वाटून घेऊ. मार्च, पुन्हा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट अँड सप्टेंबर, ठीक आहे. हे 8 जण झाले. एक, ठीक आहे, हे 2. म्हणजे जे काही एक्झाम मध्ये आहे तुम्ही हे पटपट करायचं, खेळ खेळ करत बसायचं नाही. हा 7 आणि हे 8, ठीक आहे. रेषा थोडा आता बरोबर येत आहेत आपल्याला, सर ह्याच्या अगोदर हे डिफरंट हेच आहेत ना, फक्त 2च. मग 2च कंडिशन घेऊ आपण, काही जास्त हे नाही करायचं, ठीक. मग बघा हे मार्च आहे, हे एप्रिल आहे, हे मे आहे,
हे जून, हे जुलै, हे ऑगस्ट आणि हे सप्टेंबर. ठीक आहे. तर आपण मस्तपैकी असं पेन बदलून घेऊ आणि ठीक आहे. हा, तर बघा मग काय म्हणलंय, जो काही रणजी आहे हेल्ड इन 30 डे ऑफ मंथ 4 मंथ्स बिफोर एशिया कप. आता जो काही रणजी आहे, समजा रणजीला मग जागा आता कुठं 4 मंथ्स बिफोर म्हटले, मग आता इथं रणजी असेल 1, 2, 3. हा कोण असेल मग, हॅव्हिंग एशियन कप, एशियन कप, एशियन कप. ठीक आहे. आणि मग इथं एक दुसरा ऑप्शन आहे रणजी, कारण हा जून 30 ला येऊ शकतो. 1, 2, 3 हे नाही, एकच ऑप्शन आहे कारण 4 मंथ्स बिफोर म्हणलंय, म्हणून एकतर तो तिथे येऊ शकतो आणि दुसरा ऑप्शन आहे रणजीला जो काही आहे हा जून आहे. मग रणजी जर इथे घेतलं तर 1, 2, 3 इथं आहे तो ऑलरेडी 3च मंथ, 4 मंथ बिफोर कसं घेणार, म्हणून हे ऑप्शन एलिमिनेट. आय होप तुम्हाला समजलं असेल. अरे बाबा का असं करतो. हा, ठीक आहे. एशियन कप झालं. नेक्स्ट आहे ओनली ओनली 2 टुर्नामेंट हेल्ड बिटवीन रणजी अँड T20. आता रणजी आणि T20 मध्ये दोघं जण आहेत म्हणले, फक्त 1, 2, 3, 4 इथं. आता 1, 2, 3 आणि 4 4 मंथ्स बिफोर म्हणल्या. ठीक आहे. मग बघा काय म्हणलंय, ओनली 2 पीपल रणजी आणि T20. रणजी आणि T20 मधली मग इथं दोनच ऑप्शन आहेत, रणजी आणि T20. ठीक आहे. ऍज मेनी पर्सन बिटवीन एशिया आणि T20 कप, एशिया आणि T20 ऍज बिफोर CPL. आता मग CPL इथे येणार. ठीक आहे. कारण हे जे काही एशियन कप आणि T20 आहे, एशियन कप आणि T20 आहे, त्याच्यामध्ये जेवढे आहेत तेवढे त्याच्या बिफोर CPL चे आहेत म्हटले, मग कोणच नाही, म्हणून CPL एक नंबरला येईल. इथं वर्ण झालं बिफोर CPL विच हेल्ड बिफोर T20 ऑब्विसली ते झालं. ओनली 2 टुर्नामेंट वॉर हेल्ड बिटवीन CPL अँड BBL. CPL आणि BBL मध्ये दोघं जण आहेत म्हणले, म्हणजे BBL इथे येणार. ठीक आहे. हे BBL इथे येणार. CPL आणि वर्ल्ड कप हेल्ड आफ्टर BBL. आता वर्ल्ड कप आफ्टर हेल्ड BBL म्हणजे वर्ल्ड कपला एकच जागा आहे, वर्ल्ड कप. ठीक आहे. उरलेला जो कोणी आहे तो तिथेच येणार, मेला. द टुर्नामेंट विच हेल्ड इमिजिएट बिफोर वर्ल्ड कप वॉज हेल्ड मंथ हॅव्हिंग 31 डेज. आता वर्ल्ड कपच्या बिफोर जो कोणी आहे तो 31 वाला आहे म्हटले, बरोबर आहे आपला जो काही, पण तो मे नाही पाहिजे, ऑगस्ट आहे, काही संबंध नाही. मग आहे ओनली 2 टुर्नामेंट बिटवीन वर्ल्ड कप अँड दिलीप. आता वर्ल्ड कप आणि दिलीप मध्ये दोघं जण आहेत. ओ शब्बास, तरीच म्हटलं एवढं सोपं पझल तर दिसत नाही, पण असं कसं काय बसलं. रणजी वॉज मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, August and September. Ranji was held in a month of 30 days and held 4 months before Asian Cup. 4 months before. आता 1, 2, 3 आणि 4 बरोबर. 4 months before Asian Cup. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 3 months आफ्टर म्हणलं नाही, एकच ऑप्शन बरोबर आहे. मग नेक्स्ट आहे बघा काय काय म्हणले, ओनली 2 टुर्नामेंट्स रणजी अँड T20. रणजी आणि T20 मध्ये दोघं जण आहेत. Ranji month having 30 days and held 4 months before Asian Cup. 4 months before Asian Cup. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट बरोबर आहे. मग ओनली 2 टुर्नामेंट्स बिटवीन रणजी अँड T20. रणजी अँड T20 मध्ये 1, 2 T20 बरोबर आहे. ऍज मेनी टुर्नामेंट्स बिटवीन एशियन कप अँड T20 ऍज बिफोर CPL. ऍज बिफोर CPL. एशियन कप अँड T20 बरोबर आहे. एशियन कप अँड T20 मध्ये कोणच नाही. आणि जे काही मग काय म्हणले, जे काही CPL आहे बिफोर T20 म्हणले, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे आपली कंडिशन. नेक्स्ट आहे ओनली 1 टुर्नामेंट वॉज हेल्ड बिटवीन CPL अँड BBL. CPL आणि BBL, ओ इथं कंडिशन आपली, हे जे काही CPL आणि BBL आहे त्याच्यामध्ये ओनली 1 कंडिशन आहे. अरे काय होतंय, बरोबर आहे आपलं जे काही वाचलोय बरोबर आपण, पण लिहिताना इथं हे नाही केलं. BBL, CPL आणि BBL मध्ये ओनली 1 हे आहे म्हटलं, इथं आहे. ठीक आहे. आता वर्ल्ड कप वॉज हेल्ड आफ्टर BBL. इथं नेक्स्ट आहे ओनली 1 टुर्नामेंट वॉज हेल्ड बिटवीन CPL अँड BBL. ही कंडिशन झाली. आता वर्ल्ड कप वॉज हेल्ड आफ्टर BBL. आता वर्ल्ड कप BBLच्या आफ्टर आहे म्हणलंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. द टुर्नामेंट विच वॉज हेल्ड इमिजिएट बिफोर वर्ल्ड कप वॉज हेल्ड मंथ ऑफ 31 डेज बट नॉट इन मे. जर इथं वर्ल्ड कप घेतला असता
हा इमिजिएट बिफोर मे झाला असता, बीबीएल झाला असता आणि मे झाला असता, म्हणून ती कंडिशन सॅटिस्फाय नाही. वर्ल्ड कप हा सप्टेंबर मध्येच येणार आहे, ती बरोबर आहे आपली कंडिशन. लास्ट उरली ओनली 2 टुर्नामेंट, वर्ल्ड कप आणि दुलीप. वर्ल्ड कप आणि दुलीप मध्ये दोघं जण आहेत, ऑब्व्हियसली 1 आणि 2. आपलं तेव्हा झालं होतं, फक्त एक कंडिशन आपण रॉंग घेतली, इथं घेतली होती म्हणून. तर याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल की कंडिशन आपण वाचतो बरोबर, पण घेतेवेळी कुठतरी रॉंग होतं आपल्याकडून, म्हणून पण आपणाला वेळ जातो. आपलं पझल बरोबर असतं. ठीक आहे, तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे बघा मिसलेनियस टॉपिक्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. सर्व गोष्टींचं तुमचं रिव्हिजन म्हणा किंवा जे काही गोष्टी लागणार आहेत ते सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे. तर बघा जे काही हे आहे सिलॉग आहे, ह्याच्यामध्ये काय म्हटले बघा, ओनली अ फ्यू बेरीज आर फ्रुट्स. ओनली अ फ्यू बेरीज आर फ्रुट्स. ठीक आहे, असू द्या. ऑल फ्रुट्स आर कूल म्हणले, ऑल फ्रुट्स आर कूल. ठीक आहे, कूल असेल तर खायला चांगलं असतं. नो कूल इज लेव्हर, नो कूल इज लार्वा. लार्वा काय असतो? लार्वा. ऑल क्रस्ट आर लार्वा, ऑल क्रस्ट आर लार्वा म्हणजे क्रस्ट जो आहे मध्ये येणार. हा, तर मग काय कन्क्लुजन काय म्हणलंय, तर सम बेरीज आर नॉट लार्वा, सम बेरीज आर नॉट लार्वा म्हणले. हा, मग आता बघा ही कंडिशन बरोबर आहे का चूक आहे? आता सम बेरीज आर नॉट लार्वा म्हणले, मग या दोघांमध्ये काही याची कंडिशन आहे का, नो ची कंडिशन आहे का नाही? म्हणून हे जे काही एवढे आहेत हे इकडे जाऊ शकतात, पण इथं काय म्हणले, ओनली फ्यू बेरीज आर फ्रुट्स म्हणले. मग हे जे काही ओनली फ्यू आहेत हे लार्वा मध्ये जाऊ शकत नाहीत, कारण हे जे काही फ्रुट्स आहेत हे ऑल फ्रुट्स आर, हे जे काही कोण आहे कूल आहेत म्हणले, आणि हे ओनली फ्यू बेरीज आर फ्रुट्स म्हणजे ह्याच्यातले जे काही थोडे आहेत हे ह्या फ्रुट्स मध्ये पण जाऊ शकतात. आणि इथं जे काही ऑल कूल आर नॉट लार्वा म्हणले, त्याच्यामुळे ते जे काही अर्धे आहेत हे लार्वा होऊ शकत नाही. म्हणून ही पहिली जी कंडिशन आहे ही बरोबर आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल ना. मग नेक्स्ट आहे नो क्रस्ट इज फ्रूट. आता नो क्रस्ट इज फ्रूट बरोबर आहे, क्रस्ट हे लार्वा मध्ये आणि लार्वा आणि फ्रूटचं काही कंडिशन आहे का नाही, म्हणून ही कंडिशन बरोबर. तर याचं आन्सर झालं बोथ 1 and 2 आर फॉलो. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे बघा, सम ग्रास इज ट्री, ऑल सीड आर ट्री, ऑल सीड आर ट्री. नो ट्री इज फ्लावर, नो ट्री इज फ्लावर. ओनली फ्यू फ्लावर्स इज फ्रूट, ओनली फ्यू फ्लावर्स इज फ्रूट. फ्लावर्स इज फ्रूट. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. सम ग्रासेस आर फ्लावर आहे का, डायरेक्ट कंडिशन आहे का नाही, म्हणून ही पहिली कंडिशन रॉंग. पहिली कंडिशन रॉंग. नेक्स्ट आहे ऑल फ्रुट्स आर ट्री इज अ पॉसिबिलिटी. ऑल फ्रुट्स, जे काही फ्रुट्स हे आहेत हे ट्री होऊ शकतात का, हो नाही, ऑब्व्हियसली नाही, कारण हे जे काही ऑल म्हणलं तर हे जे काही ओनली फ्यू आहे हे इथं जाऊ शकत नाही टी मध्ये, कारण हे ओनली फ्यू फ्लावर्सचे फ्रुट्स आहेत म्हणून ते थोडेफार तिकडे जाऊ शकत नाही, म्हणून हे ऑल होऊ शकत नाही. तर याचा आन्सर झालं neither 1 nor 2. ऑप्शन नंबर 4 इज राईट आन्सर. ठीक आहे, आता बघ, तर बघा नो ब्लू इज पिंक, नो ब्लू इज पिंक असं तुम्हाला समजत असेल. ठीक आहे सगळं, नो ब्लू इज पिंक. नेक्स्ट आहे ऑल रेड इज पिंक, ऑल रेड इज पिंक म्हणजे हे रेड इथे येणार, ऑल रेड इज पिंक. मग नेक्स्ट आहे सम रेड इज ग्रीन. आता सम रेड इज ग्रीन, आता इथं रेड आहे आणि हे आहे, इथं ग्रीन येणार. ठीक आहे, मग नेक्स्ट आहे ओनली अ फ्यू ग्रीन इज ब्लॅक, ओनली अ फ्यू ग्रीन इज अ ब्लॅक, इथं ब्लॅक. आणि हे बी कोणतं आहे, मग हे ब्लू वाला बी आहे, ब्ल्यू. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. मग नेक्स्ट आहे बघा, ठीक, नेक्स्ट आहे सम, आता कन्क्लुजन जे आहे सम ब्लॅक इज ब्लू होऊ शकतं का, सम ब्लॅक इज ब्लू नाही, म्हणून हे पहिली कंडिशन रॉंग. तर नेक्स्ट आहे नो ब्ल्यू इज ब्लॅक, नो ब्लू इज ब्लॅक होऊ शकतं का, नाही, नो ब्लू इज ब्लॅक, नो ब्लू इज ब्लॅक म्हणले त्यांना, नो ब्लू इज ब्लॅक का नाही होणार, होऊ शकतं ना, इकडं होऊ शकतं ना. जर इथं जर त्यांना जर डायरेक्ट दिलं असतं, डायरेक्ट दिलंय सम ब्लॅक इज ब्लू तर होऊ शकत नाही, पण इथे डायरेक्ट त्यानं दिले नो ब्लू इज अ ब्लॅक, ही झाली पॉसिबिलिटी. तर पॉसिबिलिटी होऊ शकते. ठीक आहे, पॉसिबिलिटी होऊ शकते, ही ब्लू इकडे जाऊ शकते, या दोघांमध्ये काही नोचं काही चिन्ह नाही, म्हणून जेव्हा पॉसिबिलिटी असेल आणि त्याच्यामध्ये जर नोचं चिन्ह असेल
तर ते आन्सर बरोबरच येणार. ठीक आहे. तर मग इथं काय म्हणले, नो ब्लू इज अ ब्लॅक. होऊ शकतं, का नाही होऊ शकत बाबा, म्हणून हे रॉंग. आता इथं ऑप्शन निदर नॉर नाही करायचं का, कारण जेव्हा दोन एंटिटी सेम असतात दोन्ही ऑप्शन मध्ये आणि दोन्ही कंडिशन हे रॉंग असतात, तर त्याचा आन्सर येतं इदर ऑर. ठीक आहे. इदर ऑरची कंडिशन पण यामध्ये तुम्हाला जात जात समजून गेली असेल. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आहे पझल बाबा. ठीक आहे. हा, ठीक आहे, पझल घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. एक काम करा, पझल हे तुम्ही होमवर्कला घ्या आणि हे उद्याचे जे काही नेक्स्ट सेशन असेल थर्ड डे, त्याच्यामध्ये आपण हे पझल घेऊ. पहिल्यांदा मिसलेनियस घेऊ आपण. मिसलेनियसचे आपण खूप कमी घेतले. नेक्स्ट पण हे आहे पझल आहे, आपण ते पण घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. हे जे पझल आहे तुम्ही हे करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आणि हे तुम्ही सॉल्व्ह करा पहिल्यांदा, आपण थर्ड ह्याच्यामध्ये तर घेणार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर बघा, हे काय आहे. हा, आता ह्याच्यामध्ये इनइक्वॅलिटीज मध्ये बघा, तुम्हाला हे सांगितलं होतं, आता हे असं असं, हे असं, हे असं, हे असं असं, तर याचा मतलब काय, इकडून जाते वेळी घराचा दरवाजा तर ओपन आहे, आपण डायरेक्टली जाऊ शकतो, पाय पुसायची वगैरे काही गरज नाही. ठीक आहे. फक्त, आणि याचा मतलब काय, फक्त एका साईडने जाऊ शकतो आपण, राईट साईडनं. इकडून इकडे जाऊ शकतो का नाही. हा असं जर असेल तर आपण याच्या घरातून इकडे जाऊ शकतो, इकडूनच जाऊ शकतो. याच्या घराला दोन दरवाजे आहेत नाही, म्हणून इकडून जाऊ शकतो. पाय वगैरे पुसायची गरज नाही, त्यांना स्वच्छतेची गरज नाही. असं जर बरोबरच इज इक्वल टू जर चिन्ह असेल, ठीक आहे, कंडिशन मध्ये इज इक्वल टू जर चिन्ह असेल, तर दोन्ही साईडना आपण त्यांच्या घराला असं समजू की ते श्रीमंत आहेत आणि दोन्ही साईडला त्यांच्या घराला दरवाजे आहेत आणि त्यांच्या घराला आपण कुठून पण जाऊ शकतो, हे असं समजू शकतो. हा, नेक्स्ट जर असं असेल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं चिन्ह, तर असा त्याचा अर्थ होतो की आपणाला जायला एकच डायरेक्शन आहे, एकच दरवाजा आहे, पण त्या पण दरवाजामध्ये त्यांनी पाय पुसणी ठेवली आहे, म्हणून तुमचे जे काही पायाची घाण आहे ते पुसून जायचं मध्ये. हा, ते पण डाव्या साईडनं. आणि जर असं असेल लेस दॅन ऑर इक्वल टू, तर तुम्ही जातेवेळी राईट साईडनं जायचं, पण जातेवेळी तुमची घाण बाहेरच पुसून जायचं, म्हणजे पाय पुसणी आहे, पाय पुसणीला पुसून जायचं. ही कंडिशन लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे कंडिशन येऊन जातात याचा आन्सर. ठीक आहे. तर बघा, आता बघा इथे बघा, आता यम कडून यूच्या घराकडे जायचे, कुणाकडून कुणाच्या घराकडे जायचं हे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे दरवाजा जिकडून ओपन आहे ती कंडिशन बघायचं. हा, मग बघा, आता यम कडून यू कडे जायचे, पण यू काय म्हणतोय, येते वेळी तुमची घाण बाहेरच पुसून यायचं, म्हणजे माझ्या घरी येताना घाण बाहेर पुसून यायचं. तर असं बघायला पाहिजे आपल्याला घर, की यू पर्यंत जाते वेळी प्रत्येक घरातून आपल्याला पाय पुसून जायचं. आता बघा, मग बघा यम आणि यू कुठं आहे, इथं यम आहे आणि इथं कुठंतरी यू आहे शेवटी. हा, आता बघा, तर यम कडून कुठं कुठं जाऊ शकतो बघा, आता यम कडून एल कडे जाऊ शकतो, पाय पासून जाऊ शकतो, बरोबर आहे. आता एल कडून एच कडे पण जाऊ शकतो, बरोबर आहे. ठीक आहे, पाय पासून पण जाऊ शकतो. ठीक आहे, पण एच कडून इकडे डी कडे जाऊ शकतो का नाही, कारण डी न दरवाजा बंद केला, त्याला एकटं राहायला आवडतं. ठीक, आता एच कडे जर आलं तर आता एच कडून कुठे जाऊ शकतो, हा इथे एच आहे, तर एच कडून टी कडे जाऊ शकतो, पायपासून जाऊ शकतो, हो पायपासून जायचं. आणि टी कडून यू कडे जाऊ शकतो, ऑब्व्हियसली जाऊ शकतो, आणि पायपासून जायचंय, म्हणून पहिली कंडिशन ही बरोबर आहे. आता नेक्स्ट आहे क्यू कडून एच कडे जायचे, जिकडून दरवाजाचं तोंड ओपन आहे तिकडूनच आपल्याला जायचं. ठीक आहे, मग आता क्यू कडून एच कडे जायचं, सेम असत, पायपासून जायचं प्रत्येक वेळेस. मग बघा, आता क्यू आणि एच कुठे आहे बघा. आता क्यू इथं आहे, आणि एच कुठे गेला, एच एकतर इथं आहे आणि एच एकतर इथं आहे. मग बघा, क्यू कडून जी कडे गेलं, या दोघात जी कॉमन आहे का, इकडे कुठे जाऊ शकतो नाही, म्हणून जी कडून एल कडे गेलं. पण एल कडे जाते वेळी पाय पुसलेला नाही, त्यांना डायरेक्टली घरात एंट्री देत आहे, फक्त वन साईडनं. इथे एल कडून एच कडे जाऊ शकतो पाय पुसून, पण एल कडे जाताना त्यांना घाण घेऊन गेलं त्याच्या घरची. हा, असं समजू, म्हणून ही कंडिशन रॉंग. ही कंडिशन आपण जाऊ शकतो का नाही, कारण जेव्हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ऑर स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू असतं, तेव्हा प्रत्येक घरामध्ये आपल्याला पाय पुसून जावं लागतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असू शकतं, असं ऑर असं प्रत्येक घरामध्ये असं पाहिजे. ठीक आहे, जातेवेळी. मग नेक्स्ट आहे, आता बघा, असं जर असेल, आता यम कडून डी कडे जायचे, डी न ऑलरेडी घराचा दरवाजा बंद करून ठेवलाय, म्हणजे डी कडे कोणच जाऊ शकत नाही, म्हणून ऑब्व्हियसली ही तर कंडिशन रॉंगच होणार. तर याचा आन्सर काय, ओनली वन इज ट्रू. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट आहे पझलच आहे. ठीक आहे, बघा काय, आता 6 डिफरंट ब्रँड्स ऑफ टेलिव्हिजन्स आहेत म्हणले, आणि
त्यांची डिफरंट लेंथ आहे म्हणले. मग लेंथ बघू काय काय. मग लेंथ आपण असं कालच बघितलं तर असं घेण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली जे काही आपण पझल घेतो नॉर्मली 6, 5, 4, 3, 2, 1 याला रँकिंग बेस पझल मध्ये तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. हे सोपं जातं तुम्हाला, म्हणजे 6 नंबरवाला सगळ्यात मोठा आणि 1 नंबरवाला सगळ्यात छोटा. ठीक. तर बघा इकडं मग असं हे करून घ्यायचं पटपट पटपट पट. याच्यावरती तुम्हाला 1-2 क्वेश्चन विचारू शकतात त्याने, म्हणून पटपट करायचं, जास्त वेळ नाही घालायचा अशा क्वेश्चनला, आणि सोपे असतात. डिफरंट लेंथ आहेत म्हणले. मग इथे बघा टू टेलिव्हिजन बिटवीन TCL आणि हिताची. आता इथं पटमन लिहून घ्यायचं TCL आणि हिताची मध्ये दोघं जण आहेत. हिताची. मग नेक्स्ट आहे द लेंथ ऑफ सोनी इज मोर दॅन MI. MI कोणतं असतं? MI म्हणजे रेडमी काय? हा. बट आता इथे बघा द लेंथ ऑफ सोनी टीव्ही इज मोर दॅन MI म्हणजे बट लेस दॅन TCL. आता TCLच्या खाली आहे ना सोनी, TCL. ठीक आहे. बट TCL आणि हिताचीची जी काही कंडिशन आहे ती आपल्याला कन्फर्म नाही, म्हणून ते आपण घेतलं नाही. नेक्स्ट आहे द लेंथ ऑफ LG इज मोर दॅन हिताची. आता बघा हिताची पेक्षा LG हे मोर आहे. ठीक आहे. हिताची विच इज मोर दॅन ओनली सॅमसंग. आता हा फक्त सॅमसंग पेक्षा मोठा आहे. म्हणजेच आता बघा हिताचीला एक तर इथे येऊ शकतो हिताची, और हिताची इथे येऊ शकतो. आता बघा का, कारण इथे काय म्हणलंय हिताची विच लेंथ इज मोर दॅन ओनली सॅमसंग, म्हणजे फक्त सॅमसंग पेक्षा हिताची मोठा आहे. ठीक आहे. हिताची जो आहे हा फक्त सॅमसंग पेक्षा मोठा आहे, म्हणजे हिताची कुठे येणार? इथे येणार. जर इथं सॅमसंग घेतलं असतं, ओनली सॅमसंग म्हणलं असतं, तर हिताचीच्या खाली भरपूर गोष्टी आहेत, म्हणून हिताची सेकंड ह्याला येणार. ठीक आहे. इथे याच्यावरून तुम्हाला समजलं असेल हिताची विच लेंथ इज मोर दॅन ओनली सॅमसंग म्हणजे फक्त सॅमसंग पेक्षा हिताची मोठा आहे. ठीक आहे. फक्त सॅमसंग पेक्षा हिताची मोठा आहे. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो हिताची जो आहे फक्त सॅमसंग पेक्षा मोठा आहे. मग इथे घ्यायचं डायरेक्ट इथे हिताची आणि TCL मध्ये दोघं जण आहेत म्हणले 1, 2 इथे TCL घेतला. TCLच्या खाली सोनी आणि MI, म्हणजे सोनी इथे येणार आणि हा MI इथे येणार, आणि हिताचीच्या वर LG आहे म्हणजे LG ऑब्व्हियसली इथे येणार. ठीक आहे. तर मग नेक्स्ट आहे काय म्हणले द लेंथ ऑफ LG इज 75 मीटर. आता LG कुठं आहे? इथं आहे. आणि हा जो काही MI आहे हा 50 मीटर आहे, 50 सेंटीमीटर आहे, 50 इंचेस आहे MI ची, म्हणून ही इथं घेतलं. ठीक आहे. 50 इंचेस. तर हे असतं आपलं आन्सर. तुम्हाला ही कंडिशन आणखीन कन्फ्युज करत असेल तर याचं तुम्हाला सांगतो हिताची विच लेंथ इज मोर दॅन ओनली सॅमसंग, म्हणजे हिताची हा फक्त सॅमसंग पेक्षा मोठा आहे. समजलं का तुम्हाला? म्हणजे सॅमसंगच्या वर बाकीचे सगळ्यात मोठ्या साईजचे टीव्ही आहेत, फक्त हिताची हा सॅमसंग पेक्षा मोठा आहे. याची कंडिशन ही होते. तर हे होतं आजचा डे 2 ऑफ RRB PO अँड क्लर्क चे जे काही आपलं मिशन RRB PO क्लर्क 2025-26 आहे त्याचा डे 2 होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती जरी तुम्ही टाकले तरी आम्ही त्याचं सोल्युशन देऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही लाईक करणार आहेत. नाही आवडला तर तुमचे जे काही हे आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, म्हणजे आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा जाते वेळी. धन्यवाद.